जन्म दिना पुनरुत्थान दिवस. टुडे हॅव टू मेसेज पुनरुत्थान दिवस पुनरुत्थान दिवस दिवस कन्नडमध्ये बघा. योहान सुवर्तमान 11 अध्याय 25 वचन. आज येशू कसा उठून आला. 11 आणि 25. हा येशूने तिला म्हटले, हा. पुनरुत्थान व जीवन मीच आहे. हा. जो माझवर विश्वास ठेवतो हा. तो मेला असला तरी जगेल. बस हालेलुया. मारो टाळे देवाला पहिला. आज तुम्ही मेला ना, जीवन झाला ना. आणि एक वचन वाचा मत्ताई सुवर्तमान 5 अध्याय 14 वचन. जो अंधार मध्ये असतो तो आज उजेड मध्ये येणार आहे. वाचा ते वाचून आणि काय मला. तुम्ही हा. जगाचा प्रकाश आहात. हा. डोंगरावर बसलेले नगर हा. लपत नाही. हा. दिवा लावून मापाखाली ठेवीत नाहीत, हा. दिवठणीवर ठेवतात, हा. म्हणजे तो घरातल्या सर्वांवर उजेड पडतो. हा. त्याप्रमाणे तुमचा उजेड हा. लोकांपुढे पडो. बस मारो टाळे देवाला. मग तुम्ही ख्रिस्ताचा मुलगा होऊन सगळ्याला उजेड देता. हे सूर्याचा उजेड नको आहे, तुमच्याकडे ख्रिस्ताचा उजेड पाहिजे आहे. आमेन. हालेलुया. हे ख्रिस्ताचा उजेड आमच्याकडे नाही म्हटलं तर काय उजेड देणार आहे सा. मग हे बायबल वाचून व्यर्थ, प्रार्थना करून व्यर्थ, आराधना करून व्यर्थ. मग काय उपयोग. त्याने करणार काय, आम्ही करणारे एकच आहे ना. आहे ना. ते तुम्ही चर्चेत बसून ऐकता, त्याने मंदिरात बसून ऐकता. तेवढंच आहे ना. त्याला आणि ह्याला व्यत्यास काय आहे. काय व्यत्यास आहे. द डिफरन्स बिटवीन काय आहे म्हटलं तर येशू सत्य आहे. येशू सत्य आहे. सत्य आहे. एक वचन वाचा योहान सुवर्तमान 8 अध्याय 32 वचन. तुम्हा सत्य समजेल हा. व सत्य तुम्हा स्वतंत्र करेल. हा त्यांनी त्यास म्हटले, हा. आम्ही अब्राहमाचे वंशज आहोत हा. व कधीही कोणाच्या दाशात नव्हतो. हा. तर तुम्ही स्वतंत्र व्हाल असे तुम्ही काय कसे. बस 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 काय म्हटला. आम्ही स्वतंत्र मध्ये आहे. कुणाच्या दासत्व मध्ये आहे का. आहे. मग देव आम्हाला अधिकार दिलाय का नाही. दिलंय. मग येशू कसं म्हटला 1 कोरिंथिया 15 अध्याय 28 वचन. काय सांगता बघ. 1 कोरिंथी हा 15 अध्याय 28 वचन.